अगोदर गेलो तर तिथे एक सेवक होता, त्याचे 90 डेजचे शिबिर झालेले होते. तो सेवक मला दिला. त्याचा चेहरा चमकत होता. त्याने मला रूम नेऊन दाखवली आणि तिथं कोणीच नाही. आम्ही दोघं तिघच 3 दिवस अगोदर कोणी आले. मग आम्ही दोघं तिघं हिंडायचो मस्त इकडं तिकडं. तो बरोबर मला जेवायला न्यायचा, माझी रूम दाखवायचा आणि मला म्हणायचा की आणखी जर कोणी भंतेजी आले तर तुमच्या रूम मध्ये आणखी एक येईल, तुम्ही एकटेच राहा. म्हणलं मी राहतो एकटा, मला काही टेन्शन नाही. मग तो मला दाखवू लागला. दाखवताना मी पाहिलं की इस क्षेत्र के बाहेर मत जाइए असं लिहिलेलं होतं. मी त्याला म्हटलं इथं कोणी नाही, आपण पाहून येऊ काय ते. ते म्हणे नका भंतेजी म्हणे वहां पर लिखा है मत जाओ. तर नाही म्हणलं, मला तिकडून जायचं. म्हणजे डाऊट घेऊन गेलो होतो, शंका घेऊन गेलो होतो. म्हणलं हे आहे कोणी यार, म्हणलं गुरुजी हे काय भानगड नाही का नाही. तर म्हणलं नक्की काहीतरी यायची इकडेच लपवेल असेल. म्हणलं बाबासाहेबांच्या विरोधातलं काम असेल तर इकडेच असेल काहीतरी. मला ना तिकडे जावं वाटायचं. तो काय म्हणायचं नाही भंती जाऊ नका. त्याला असं वाटलं हे भंतेजी मला जाऊ देत नाही, जातील तिकडे, त्या मला सोडच नाही. म्हणजे सगळं राहायचं, असं कंटिन्यू राहायचं की भंतेजी कुठं जातात काय जातात. मी त्याला घडी घडी विनंती करायची यार जाऊन पाहून येऊन इकडे काय काय नाही. त्याने मला सगळं दाखवलं. दाखवता 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 मग दाखवलं म्हणे भंतेजी हा बसाना हॉल आहे म्हणे, इथं ध्यान करायचं म्हणे तुम्ही आत. मला करू म्हणलं. भंतेजी म्हणे तुम्ही एवढे बोलके आहेत म्हणे, मला जरा शंका आहे की तुम्ही मौन पाळसान काय नाही म्हणे. काय असते मौन.